नमस्कार मित्रांनो, ओंकार कसा म्हणावा आणि त्याचे फायदे. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये ओंकार कसा म्हणावा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा एक पवित्र मंत्र आहे. पतंजलीच्या योगसूत्रानुसार ओंकार हा ईश्वराचा दूत आहे. ओंकार हा ध्वनीचं मूळ रूप आहे. आता मित्रांनो, आता ओंकार कसा म्हणायचा. ओंकार अ उ म अशा पद्धतीनं म्हटलं जातं. अ म्हणजे काय, उ म्हणजे काय आणि म म्हणजे काय. ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी तोंड उघडलेलं असतं. ऊ म्हटलेलं असतं त्यावेळी तोंड थोडंसं बारीक केलेलं असतं. आणि म म्हटल्यानंतर आपण ओठ मिटलेले असतात, तोंड मिटलेलं असतं. त्यावेळी अ उ म हा ओंकार तयार होतो. तर अ उ म हा सेपरेट न म्हणता तो अ उ म हे एकत्र कसं म्हणायचं. तर मित्रांनो, अ हा 5 सेकंद आपल्या नाभिस्थानापासून सुरुवात होते. उ हा आपल्या घशापासून उ तयार होतो आणि म म्हटलं तर आपल्या मस्तिष्क किंवा डोक्यापासून त्याची सुरुवात होते. तर अ आणि उ हे एक स्वर आहेत. म हे एक व्यंजन आहे. हे आपल्या मनपूर चक्रापासून त्याची उत्पत्ती होते. उ विशुद्धी चक्रापर्यंत उ म्हटलं जातं आणि म हे आपल्या सहस्र चक्र किंवा आपल्या मस्तिष्कापर्यंत त्याचे परिणाम होतात. ज्यावेळी आपण एकत्रित ओम म्हटलं जातो त्यावेळी एक विशिष्ट प्रकारचे ध्वनी तयार होतो आणि आपल्या मेंदूमध्ये, आपल्या डोक्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. हे व्हायब्रेशन्स आपणाला आपलं बुद्धिमत्ता चांगली ठेवण्यासाठी उपयोगात येते. तर मित्रांनो, ओमचा आपणाला फायदा काय. ओम ज्यावेळी आपण म्हणत असतो किंवा ओमचा जप करत असतो त्यावेळी आपली मानसिक स्थिती सुधारलेली असते. त्याचा फायदा कोणाकोणाला होतो. जे मानसिक रुग्ण असतात, जे एकलेच बसलेले असतात किंवा जे लोकांना बीपीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी हे एक वरदान आहे. त्यांच्यासाठी औषधापेक्षा हे कमी नाही. तर मित्रांनो, तर ओंकार म्हटल्यानंतर तुमचं पित्त नॉर्मल होतं, चिडचिडेपणा गायब होतो आणि मनशांती मिळते. हे ओंकार कधी म्हणायचे तर ओंकार सकाळी म्हटले तरी चालतात आणि संध्याकाळी म्हटले तरी चालतात. सकाळी कधी म्हणायचं तर सकाळी ज्यावेळी आपण योगाचा अभ्यास करतो किंवा आपण इतर व्यायाम करतो त्यावेळी जर तुम्ही योगाचा अभ्यासाबरोबर ओम जप केला तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहणार आहात आणि तुमची प्रत्येक कामं ही व्यवस्थित होत राहणार आहेत. तर मित्रांनो, संध्याकाळी कधी म्हणायचं तर संध्याकाळी ज्यावेळी आपण म्हणत असतो तर हे झोपीच्या आधी म्हणायचं. झोपीच्या आधी म्हटल्यानंतर काय होतं तर आपल्या डोक्यामध्ये विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि हे व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यामध्ये असलेले विचार सगळे काढून टाकता आणि मन हे शांत होतं. हे शांत मन तुम्हाला झोपेसाठी वरदान ठरू शकतं. तुम्हाला झोपेची गोळी खावी लागणार नाही. जर ओमचा अभ्यास तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी रोज केला तर तुमचा बीपी हा नॉर्मल होईल, चिडचिडेपणा येणार नाही, पित्त कमी होईल, राग कमी होईल. एवढे सगळे फायदे असताना तर आता ओम म्हणायचा कसा. तर मित्रांनो, साधं बसले तरी चालतं, पद्मासनात बसले तरी चालतं. बसताना फक्त एकच अट आहे की ताठ बसायचे, डोळे बंद करायचे, अलगद डोळे बंद करायचे, मुद्रा लावायची, ध्यान मुद्रा लावायची आणि
ओंकाराची साधना करायची. तर हे किती वेळा करायचं, तर कमीत कमी 5 वेळा करा किंवा जास्तीत जास्त 10, 15, 20 वेळा केलं तरी चालतं. डोकं खूप शांत होतं आणि आपली सर्व कामे अतिशय व्यवस्थित होतात. तर मित्रांनो, ही मुद्रा अशा पद्धतीने लावायची. मोठा श्वास भरायचा आणि ओंकार म्हणायचा. श्वास भरायचा आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी 4-5 वेळा म्हटलेलं आहे. पण तुम्ही मात्र हा कमीत कमी 5, 10, 15, 20 वेळा केलं तरी चालतं. सकाळी केलं तर उत्तम, संध्याकाळी केलं तर आणखीन उत्तम. त्याचे आणखीनही फायदे आपण पाहूया. मुलांनी जर हा ओंकाराची साधना केली तर त्यांचं जसं वाचल तसं त्यांच्या लक्षात राहतं. परीक्षेला गेल्यानंतर मुलं काय करतात, वर्षभर केलेला अभ्यास ते ऐन परीक्षा टायमाला विसरून जातात, त्यांचा गोंधळ उडतो. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी ओंकाराची साधना केली तर त्यांचं मन भक्कम होतं आणि येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रेशरवर ते लक्ष देत नाहीत आणि त्यांचा अभ्यास पूर्ण होतो. त्यांचा बुद्ध्यांक वाढतो, मेमरी वाढते आणि तेही मुलं हुशार होतात. तर मित्रांनो, हे ओंकाराचे एवढे अगणित फायदे आहेत, अगणित फायदे. तुम्ही रोज अभ्यास करून तुम्ही हे फायदे मिळवा. तुमचा BP गायब होईल, तुमची मेमरी शार्प होईल आणि तुमचा विसरण्याची क्षमतासुद्धा कमी होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार आहात. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. तर मित्रांनो, ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.